नागपुर के अजनी क्षेत्र में अत्याधुनिक सुविधाओं से लेस गोल्डन हैंड्स हॉस्पिटल का उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों हुआ। अस्पताल में हड्डी, जोड़ और रीढ़ की बीमारियों के लिए बिना सर्जरी और आधुनिक तकनीक आधारित उपचार सुविधा उपलब्ध कराई गई है। नागपुर के अजनी इलाके में शुरू हुए गोल्डन हैंड्स हॉस्पिटल में अब हड्डी, जोड़ और रीढ़ की समस्याओं का आधुनिक और कम दर्द वाला इलाज उपलब्ध होगा। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने अस्पताल का उद्घाटन किया। अस्पताल के संचालक और प्रसिद्ध ऑर्थोपेडिक एवं स्पाइन विशेषज्ञ डॉक्टर आकाश सावजी ने बताया कि नॉन सर्जिकल यानी बिना ऑपरेशन उपचार पद्धति से हजारों मरीजों को राहत मिली है। अस्पताल में एआई आधारित रोबोटिक स्पाइन डिकम्प्रेशन यूनिट, अत्याधुनिक मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, फिजियोथेरेपी, आईसीयू और फार्मेसी जैसी सुविधाएं उपलब्ध है। यहाँ घुटना प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट और स्पाइन सर्जरी भी की जाएगी। डॉक्टर सावजी ने कहा कि आधुनिक तकनीक के बावजूद उपचार आम लोगों की पहुंच में रखा जाएगा। गोल्डन हँड्स हॉस्पिटल सुरू झालेलं आहे अजनी चौकात। मी डॉक्टर आकाश सावजी, ऑर्थोपेडिक सर्जन। आमच्याकडे नी आणि स्पाइन स्पेशालिटीचे पुष्कळ सारे पेशंट्स ऑल ओव्हर इंडिया येतात। हे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे। इथे नी रिप्लेसमेंट सर्जरी, हिप रिप्लेसमेंट आणि स्पाइन सर्जरीच्या ॲडव्हान्स मशीन्स आहेत। या सगळ्या सर्जरी लेटेस्ट टेक्नॉलॉजीने आमच्याकडे होतील। हे जे ऑल ओव्हर इंडियाचे येणारे पेशंट्स आहेत त्यांच्याकरता आम्ही अगदी प्रेमाने या नवीन मशीन्सनी ऑपरेशन करू। पण एक विशेष गोष्ट की बिना ऑपरेशन सुद्धा गुडघ्याला मजबूत करता येतं। वय 60, 70, 80, 90 वर्षापर्यंत सुद्धा जिथे गुडघे खराब झालेले आहेत अशा नी ऑस्टिओआर्थरायटिस कंडिशन करता PRP क्लाउड टेक्निकने, ज्याच्याकरता आम्हाला जर्मनीमध्ये पेटंट पण मिळालेलं आहे, तर ह्या पद्धतीने गुडघ्याला मजबूत करता येतं। ह्या पद्धतीचे आतापर्यंत जवळजवळ 5000 पर्यंत प्रोसिजर्स आपल्या सेंटरला झालेले आहेत। तर हे बिना ऑपरेशन गुडघेदुखी कमी करता येते, त्रास बऱ्या अंशी कमी करता येतो। तर ह्या पद्धतीचं सांगण्याकरता सुद्धा आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। ही डे केअर प्रोसिजर आहे। पेशंट सकाळी येतात, आम्ही त्यांना इव्हॅल्युएट करतो, त्यांच्या गुडघ्याची कंडिशन चेक करतो, कुठे त्रास आहे, आणि मग पेशंटचंच ब्लड घेऊन त्यातल्या प्रतिकार शक्ती पेशी, वेगळ्या मशीन्स असतात स्टराईल कंडिशनमध्ये, तर या प्रतिकार शक्ती पेशींचं वेगळं कॉन्सन्ट्रेशन तयार होतं आणि ते कॉन्सन्ट्रेशन गुडघ्यामध्ये अनेस्थेशिया देऊन त्या ठिकाणी फील करतात। इथे चिराटाके मारायची गरज नाही। पेशंट सकाळी आले, ट्रीटमेंट झाली आणि संध्याकाळी चालत चालत घरी गेले। तर ह्या पद्धतीने गुडघे बऱ्यापैकी मजबूत करता येतात। त्रास 100% संपून जाईल असं जरी नसेल होत तरी बऱ्या अंशी त्यांचा त्रास कमी होतो, चालणं सुसह्य होतं। म्हणजे ऑपरेशनचा त्रास जरी टळला तरी ही खूप मोठी रिलीफ आहे। पुष्कळ वर्ष एकदा ट्रीटमेंट केल्यानंतर पुष्कळ वर्ष आपण चांगलं राहतो, पण ही ट्रीटमेंट डिपेंड करते, इट इज टोटली अ बायोलॉजी, की पेशंटचं वजन कसं आहे, त्यांच्या ॲक्टिव्हिटी कशा आहे, गुडघ्याची स्ट्रेंथ किती आहे, त्यांचा पॉझिटिव्ह माइंडसेट कसा आहे, जे आम्ही पेशी भरतो त्या पेशींचं कॉन्सन्ट्रेशन शरीरामध्ये किती प्रमाणात आहे। तरीसुद्धा प्रत्येकाला म्हणजे ऑपरेशनचा किंवा दुखणं खूप जास्त आहे गुडघ्यांचं आणि आता ऑपरेशन करायचं, तर त्याच्या आधी PRP क्लाउड पद्धतीने करून गुडघा मजबूत करून ठेवणं, ह्याच्यातल्या 100पैकी 70-80 पेशंटचं काम बिना ऑपरेशन चांगलं चालतं। ज्यांना त्रास जास्त असेल ऑपरेशन केव्हाही करता येतं, पण समजा ऑपरेशनच्या आधी PRPने जर गुडघा बऱ्यापैकी मजबूत झाला आणि जर फ्युचरमध्ये ऑपरेशनची गरज जरी पडली तरी रिकव्हरी लवकर होते। तर हे सगळं इट इज अ बायोलॉजिकल रिस्पॉन्स, पेशंटच्या शरीरातल्या पेशींचा हा रिस्पॉन्स असतो। आमचं काम आहे की त्या पेशी प्रॉपर पद्धतीने तयार करणं, वेगळ्या करणं आणि ते योग्य त्या ठिकाणी फिलिंग करणं। गोल्डन हैंड्स हॉस्पिटल के शुरू होने से नागपुर और मध्य भारत के मरीजों को आधुनिक, सुलभ और बिना सर्जरी वाली उन्नत स्वास्थ्य सेवाओं का बड़ा लाभ मिलने की उम्मीद है।